आज सगळ्यात जास्त चर्चा कशाची असेल, तर ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयची. एआयमुळे सगळ्याच क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असल्यानं भविष्य नेमकं कसं असेल, याचं काहीसं कुतूहल आणि धास्तीही प्रत्येकालाच आहे. त्यामुळेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, ग्रीन टेक्नॉलॉजी अशा नवनवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करणाऱ्या टेक्नॉलॉजी फंडातली गुंतवणूक करण्याचं हे राईट टायमिंग आहे का? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत. नमस्ते भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, मस्त छान मजेत. आत्ताच आपला होममेकर डे 2 पर्व दुसरे सेलिब्रेशन झालंय. त्यामुळे सगळी टीम, मी आणि सगळी टीमच जोशात आहोत, कारण खूप छान सोहळाच आमच्यासाठी हा पार पडलेला आहे. अगदीच. मागच्याच आठवड्यात आपला होममेकर्स डे पार पडलेला आहे. तर याच्याबद्दल आम्हाला खरंच जाणून घ्यायची उत्सुकता आहे. म्हणजे मी स्वतःही इनॉग्रेशन सेशनला होतोच. तर काय मेजर इव्हेंट्स यातले काय सांगता येतील? की मोमेंट्स काय सांगता येतील आपल्याला? की मुमेंट्स बेसिकली आपण जसं माहेरवाशिणीने यावं आणि तो माहेरपणाचा आनंद घ्यावा, असं प्रत्येक वेळी सांगत आलो आपल्या पॉडकास्टमधून होममेकर्सच्या. तर तो प्रत्येकीनं घेतला, असेच फीडबॅक आमच्यापर्यंत आहेत. किंबहुना पूर्ण सोहळा हा आम्हाला साजरा करता आला. कुठेही आम्ही कुटुंबाचा भाग नाही असं आम्हाला जाणवलं नाही. म्हणजे साधारणतः 450-450 लेडीज निरंजनजी याच्यात होत्या आणि यातल्या साधारण 80% महिला या क्रिसंटसाठी नवीन होत्या किंवा क्रिसंटच्या वाह! कुटुंबासाठी नवीन होत्या. परंतु कुठेही त्यांना तशी जाणीव होऊ दिली नाही, किंबहुना ती झाली नाही, असंच आलेल्या फीडबॅकमधून प्रत्येक लेडीने लिहिलेलं आहे. आणि हाच खरा आनंद आहे या कार्यक्रमाच्या मागचा, की स्त्रीने नव्यानं तिच्याकडे बघावं, तिने स्वतःला नव्यानं आजमावं आणि येणाऱ्या प्रत्येक वक्त्याने, येणाऱ्या प्रत्येक स्पीकरने जे सांगितलंय, की आपण आपल्याबरोबरच देशाचं काही देणं लागतो. त्या त्याचबरोबर आपण आपल्यासाठी वेगवेगळ्या अंगाने कसा विचार केला पाहिजे. गृहिणी हे पद आहेच, आपण ते सांभाळतोयच आणि ते उत्तमरित्या सांभाळतोय. पण त्याचबरोबर देशाच्या जडणघडणीत एक गृहिणी कसा महत्त्वाचा रोल निभावू शकते, असं येणाऱ्या प्रत्येक स्पीकरने सांगितलं आणि हीच भूमिका जास्त महत्त्वाची आहे आणि ती आपण या सोहळ्यात पार पाडली. त्यामुळे मला जास्त आनंद आहे निरंजन. वाह! खास गृहिणींसाठी, होममेकर्ससाठी असा एखादा दिवस साजरा करावा, हे क्रिसेंटला तुम्हाला सुचलं, हे पण एक खूप मोठं पाऊल आहे म्हणू आपण. आणि सलग दुसऱ्या वर्षी यंदा उत्तम प्रतिसादात हे पर्व पार पडलेलं आहे आपलं. येस, आणि जोपर्यंत क्रिसंट आहे आणि भूषणवाणी आहेत, होममेकर्स डे हा सेलिब्रेट होत राहील, असं माझं प्रत्येक होममेकरला सांगणं आहे. क्या बात! आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया आपल्या. टेक्नॉलॉजी फंड्सविषयी आपल्याला या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर टेक्नॉलॉजी फंड्स नेमके कधी सुरू झाले आणि ते कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात? सो आता बेसिकली निरंजन, टेक्नॉलॉजी फंड्सची सुरुवात आणि ह्याची पाळंमुळं भारतात 1998 साली रुजवली गेली. म्हणजे फंडचं नाव घेणं चुकीचं आहे, पण सुरुवात फ्रँकलिन टेम्पल्टन या म्युच्युअल फंडाने केली, फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंड या नावाने. आता तो काळ असा होता, की टेक्नॉलॉजी कंपॅरेटिव्हली कम्प्युटर, टेक्नॉलॉजी ह्या गोष्टी थोड्याशा भारतासाठी नवीन होत्या. म्हणजे भारतात कम्प्युटरची सुरुवात खूप पूर्वी झाली, परंतु टेक्नॉलॉजी हळू आयुष्यात काय बदल घडू शकते याच्यासाठी टेक्नॉलॉजी हा थॉटच किंबहुना नवीन होता. आणि त्यावेळी फ्रँकलिनसारख्या कंपनीनं फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंड हा बाजारात आणला. आता हा बाजारात आणताना त्याची थॉट प्रोसेस अशीच होती, की ज्या कुठल्या कंपन्या भारतात आणि भारताबाहेर टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वतःची पावलं उचलतायत किंवा काम करण्याचा प्रयत्न करतायत, अशा कंपनींमध्ये गुंतवणूक ही व्हावी. मग त्यावेळी इन्फोसिस असेल, TCS असेल, किंबहुना अ, आपली मायक्रोसॉफ्ट असेल किंवा Google असेल, Amazon असेल, अशी कुठलीही कंपनी जी टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा प्रयत्न करतीये, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि ती इन्व्हेस्टमेंट करता यावी या दृष्टिकोनातून असे फंड्स असले पाहिजे, असं सुचलं फ्रँकलिन टेम्पल्टनला पहिल्यांदा. आणि त्यावेळी
टेक्नॉलॉजी फंडची खऱ्या अर्थाने भारतातली सुरुवात झाली. आता ह्या कंपन्या कुठे-कुठे इन्व्हेस्ट करतात किंबहुना त्याच्यानंतर बरेच टेक्नॉलॉजी फंड बाजारात आले. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये किंबहुना नाही घेतलं पाहिजे कारण आपण इथे कुठेही कुठल्या कंपनीचं मार्केटिंग नाही करत आहोत. हा जनरल आपला पॉडकास्ट आहे माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून. तर ह्या कंपन्या भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या ज्या कुठल्या टेक्नॉलॉजी कंपनीज असतील, मग ज्या कोर आय-टी असतील किंवा नॉन कोर आय-टी असतील. आता कोर आय-टी जेव्हा मी म्हणतो, तेव्हा मग परत Infosys असेल, TCS असेल, टेक महिंद्रा असेल, Cognizant असेल, Persistent असेल, L&T इन्फोटेक अशा सगळ्या कंपनीज ज्या कोर आय-टीमध्ये काम करतात. आता नॉन कोर आय-टीचा जेव्हा आपण विचार करतो, तर त्याच्यात पॉलिसी बाजारसारखी कंपनी असेल किंबहुना त्याच्यात Zomatoसारखी कंपनी असेल, Swiggyसारखी कंपनी असेल, तर ह्या नॉन कोर आय-टी कंपनीज झाल्या. सो अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड म्हणजे टेक्नॉलॉजी फंड असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि आता विषयच आपण टेक्नॉलॉजी फंडचा छेडलाय निरंजन, पण हा थीमॅटिक किंवा सेक्टोरियल फंड याच्या अंडर आपण ह्याला बघू शकतो. आणि आत्ता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर करेक्शन आहे. म्हणजे आपण गेल्या महिनाभर बघतोय, की मार्केट वेगानं खाली येतंय आणि अ, चांगलं करेक्शन मार्केटनं आपल्याला दिलेलं आहे. तर तिथे एंट्री पॉइंट म्हणून अशा प्रकारच्या फंडचा विचार करायला नक्की हरकत नाही. वाह! तुम्ही म्हणलात तो मार्केटविषयी पण आपण चर्चा करणारच आहोत पुढच्या काही प्रश्नांमध्ये. आता मला सांगा, की टेक्नॉलॉजी फंड्सच्या अंतर्गतही वेगवेगळे उपप्रकार पडतात का? याविषयी सांगाल? सो टेक्नॉलॉजी फंडच्या अंडर उपप्रकार असं नाही म्हणता येणार निरंजन. कारण काही म्युच्युअल फंड कंपनीज आहेत, ज्या डिजिटल इंडिया फंड या नावाने फंड हं, हं. आणतात. काही कंपन्या स्पेसिफिकली टेक्नॉलॉजी फंड या नावाने फंड आणतात. तर उपप्रकार असं आपण त्याला नाही म्हणता येणार. परंतु पोर्टफोलिओ वेगवेगळे असू शकतात का? तर ते नक्कीच असू शकतात. म्हणजे ते कशा अर्थाने? तर काही कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर कोर आय-टी कंपनीमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे जी नावं पहिल्या प्रश्नामध्ये आपण घेतली, त्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट होते. काही कंपन्या अशा आहेत, की ज्या नॉन कोर आय-टीमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करतात. आता त्यांचं बाजार मूल्य, त्यांचं व्हॅल्युएशन किंवा त्यांची आत्ताचं असणारं मार्केटचं स्थान किंवा त्यांनी केलेला बिझनेस, ओके, ह्या सगळ्याला कसं कन्सिडर करायचं आणि खरंच त्या कंपनीची व्हॅल्यू कशी करायची एखाद्या नॉन कोर आय-टी कंपनीची. कारण त्यांच्या कोर ॲसेट काय आहेत, तर त्या जे काही बिझनेस करतात, ओके, त्या बिझनेसवर तयार झालेलं व्हॅल्युएशन हाच त्यांचा कोर व्हॅल्युएशनचा काय म्हणतात गणित म्हणता येईल. पण मग ह्यांना कसं व्हॅल्यू करायचं ह्याचे काही वेगवेगळे ठोकताळे किंवा फॉर्म्युलाज ह्या प्रकारच्या फंड मॅनेजरने, की जो नॉन कोर आय-टीमध्ये इन्व्हेस्ट करतोय, जो स्पेसिफिकली Infosys, TCS, Cognizant, Persistent, L&T इन्फोटेक, टेक महिंद्रा सारख्या कंपन्यांमध्ये कमी गुंतवणूक करतोय आणि तो बाकीच्या कंपन्यांमध्ये म्हणजे पॉलिसी बाजार, Zomato, Swiggy अशा ज्या काही कंपनीज असतील ह्याच्यात जास्त मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतोय. तर ह्याचं व्हॅल्युएशन मॉडेल कसं असू शकतं किंवा तो का अशा पद्धतीचा कॉल घेतोय? तर हे वेगळेपण समजून घेणं जास्त गरजेचं आहे. रादर दॅन ह्यातले उपप्रकार किंवा असं काही समजून घेण्यापेक्षा. तर उपप्रकार असं नक्कीच म्हणता येणार नाही निरंजन. पण वेगवेगळ्या नावाने फंड्स नक्की आहेत, की टेक्नॉलॉजी फंड, डिजिटल इंडिया फंड, आय-टी फंड असे फंड्स आहेत. तर त्याला उपप्रकार म्हणायचं की वेगवेगळे फंड म्हणायचं हा इंडिव्हिज्युअल कॉल आहे. पण माझ्या दृष्टीने फंड थॉट प्रोसेस ही समजून घेणं जास्त गरजेचं आहे रादर दॅन दी फंड नेम. राइट, राइट. आता मला सांगा, की टेक्नॉलॉजी फंड्स हे तुम्ही म्हणालात तसं सेक्टोरियल थीमॅटिक फंड्स असले, तरी आज सगळं जगच तंत्रज्ञानावर सुरू आहे. म्हणजे अगदी आपला हा पॉडकास्टही. त्यामुळे अर्थातच त्याची व्याप्तीही मोठी असणार आणि त्यामुळे त्यातली जोखीमही वाढते. आता कसं आहे निरंजन, मी मगाशी जसं म्हणालो, की मी समजा जर कोर आय-टी कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल आणि त्या टेक्नॉलॉजी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर आज ह्या कंपन्यांचं जर बाजार मूल्य बघितलं म्हणजे TCS, Infosys, Cognizant, Persistent, तुमचं टेक महिंद्रा, L&T इन्फोटेक, तर ह्या खूप मोठ्या कंपनीज आहेत. तर ह्यांना दगाफटका होण्याची शक्यता ही फार कमी आहे. किंबहुना त्यामुळेच आता त्यांचं ऑर्डर बुक आजचं जर बघितलं किंवा त्यांना मिळणारं नफ्याचं प्रमाण जर बघितलं, तर 6-7% 8% ऑन हायर साइड ह्या कंपन्या वर्षानुवर्ष
ग्रो होत आहेत आत्ता गेली काही वर्ष. जुना काळ जो आपण 98 पासून टेक्नॉलॉजी फंड जो सुरू झाला याच्याबद्दल बोललो, तर त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर या कंपन्यांना गेन होत होता. आज तो कमी होताना दिसतोय. तर परंतु त्या सेफ आहेत कंपॅरेटिव्हली विचार केलात तर. म्हणजे मग माझी इन्व्हेस्टमेंटची रिस्क ही कंपॅरेटिव्हली कमी होणार आहे. पण ह्याचबरोबर मी जर नॉन कोर आय-टीला जाणार आहे, म्हणजे मी पॉलिसी बाजारसारख्या कंपनीला जाणार आहे, की ज्यांचं कोर प्रॉडक्ट स्वतःचं काहीच नाहीये. म्हणजे पॉलिसी बाजार नक्की करतं काय? तर आय-सी-आय-सी-आय लोंबार्ड, एच-डी-एफ-सी आर्गो, स्टार हेल्थ आणि आणखीन नॉन जनरल इन्शुरन्स कंपनीज ज्या असतील, ह्यांना त्यांनी एका पोर्टलवर आणलंय कस्टमरसाठी आणि कस्टमरला चॉईस दिलाय, की तुम्ही प्रीमियम कॅल्क्युलेट करा. तुमच्या कारसाठीचा लागणारा प्रीमियम किंवा तुम्हाला हेल्थ रिलेटेड लागणारा प्रीमियम किंवा टू व्हीलरसाठी लागणारा प्रीमियम. सो जनरल, नॉन जनरलमध्ये लागणारे प्रीमियम तुम्ही कंपॅरिझन करा आणि तुम्ही निवडा त्यातला फरक, त्यातले वैशिष्ट्य आणि मग तुम्ही पॉलिसी घ्यायला मोकळे असाल, जी कुठली पॉलिसी ज्या कुठल्या कंपनीची पाहिजे त्यासाठी. सो आता हे काम पॉलिसी बाजारने एकत्र सगळं एका पोर्टलवर आणलेलं आहे. सो ही इतकी मोठी ह्याची व्याप्ती आहे कारण इन्शुरन्स या सेक्टरचं पेनिट्रेशन भारतातलं जर बघितलं किंबहुना प्रत्येक कंपनीची व्याप्ती ह्यातली जर बघितली, कोर इन्शुरन्समध्ये काम करणाऱ्या, तर त्याला टेक्नॉलॉजीचा सपोर्ट आणि व्हिच इज नॉन कोर आय-टी, ओके. तर ही खूप मोठी बाब आहे कारण पेनिट्रेशन लेव्हल वाढवायला पण ती मदत करणार आहे किंबहुना त्यामुळे कंपन्यांना, कोर प्रॉडक्ट असणाऱ्या कंपन्यांना पण फायदा होणार आहे. परंतु मग मला इन्व्हेस्टर म्हणून आज विचार काय करायचा आहे, की त्या नॉन कोर आय-टी आहेत. ह्याचं व्हॅल्युएशन काढणं थोडंसं अवघड आहे. कदाचित काळाच्या ओघात मला त्याचं व्हॅल्युएशन दिसणार आहे आणि मग मी जर लाँग टर्म इन्व्हेस्टर म्हणून राहिलो, तर मला नॉन कोर आय-टी कंपनी जास्त बेनिफिट देतील असं मला पर्टिक्युलर ॲज अ फायनान्शियल म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर म्हणून वाटतं. तर रिस्क ही जास्त असणार आहे का? तर व्हॅल्युएशन अराईव्हड करणं हा मोठा टास्क असल्यामुळे नक्कीच नॉन कोर आय-टी कंपनीजमध्ये किंवा तशा प्रकारच्या फंडामध्ये गुंतवणूक करणं ही रिस्क ही जास्त असणार आहे. परंतु त्याची व्याप्ती ही मोठी असणार आहे. कारण ह्याचं जर तुम्ही थोडंसं आपण हिस्ट्रीमध्ये गेलो आणि व्हरायटी ऑफ कंट्रीज जर बघितल्यात, ज्यांची खरी ग्रोथ झालेली आहे. म्हणजे अगदीच आपण अमेरिकेचं उदाहरण घेऊयात, की ज्याची मोठ्या प्रमाणावर व्याप्ती आहे. ह्या देशाची इकॉनॉमी आज मोठी आहे. इंडिया आज त्या मानाने छोटा देश आहे. तर ही व्याप्ती जी मोठी आहे, तर आणि ह्याच्यात मोठ्या झालेल्या कंपनीज ज्याच्यात Microsoft असेल, Amazon असेल, Facebook असेल, WhatsApp असेल, ह्या सगळ्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन जर बघितलं, तर ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्यात. म्हणजे आज त्यांचा जो डाऊ जोन्स आहे किंवा NASDAQ हे जे त्यातले तिथले मोठे इंडायसेस आहेत, जसं आपल्याकडे निफ्टी आणि सेन्सेक्स आहे. तर त्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन त्या डाऊमधलं किंवा NASDAQमधलं हे मोठ्या प्रमाणावर आहे. 60-70% व्हॅल्युएशन हे टेक्नॉलॉजीज कंपनीचं आहेत, ज्या नॉन कोर आय-टी कंपनीज आहेत. सो हेच चायनाच्या बाबतीत घडलंय. हेच मोठ्या-मोठ्या इकॉनॉमीच्या बाबतीत घडलंय आणि इंडियाच्या बाबतीत पुढच्या येणाऱ्या 1 डेकेडमध्ये ते घडेल असं मला वैयक्तिक वाटतं. खूपच चांगलं ऑब्झर्वेशन शेअर केलंत तुम्ही. पुढे जाऊया आपण. अमेरिकेत परत डोनाल्ड ट्रम्प निवडून आलेत. तर या आणि अशा वेगवेगळ्या जागतिक घडामोडींचा तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांवर, व्यवसायावर, ग्लोबल ट्रेडवर होणारा संभाव्य परिणाम याचा विचारही या अशा फंडांमध्ये गुंतवणुकीपूर्वी करायला हवा? डेफिनेटली करायला हवा. म्हणजे मी जेव्हा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट या अँगलने विचार करतोय आणि मी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट या अँगलने विचार करतोय. या म्हणजे हे दोन्ही अँगल वेगळे आहेत. म्हणजे नॉट टेक्नॉलॉजी फंड कुठल्याही इन्व्हेस्टमेंटच्या जेव्हा आपण विचार करतो. परंतु आता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प 5 वर्ष सत्तेत राहणार आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून चांगलं काम करणार आहेत. अ, किंवा जे काही त्यांच्याकडून काम होणार आहे. तर गव्हर्नमेंटची पॉलिसी कशी असली पाहिजे किंवा पॉलिसी फ्रेमवर्क हे कसं असलं पाहिजे, हा कुठलाही देश, कुठलीही देशाची इकॉनॉमी आणि कुठलंही गव्हर्नमेंट हा विचार कसा करणार आहे, की माझ्या देशाला मॅक्सिमम बिझनेस हा कसा मिळणार आहे. त्यातून माझी इकॉनॉमी ही स्ट्राँग आणि स्ट्राँगेस्ट कशी होत जात राहणार आहे. हाच विचार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममधून आपल्याला दिसला आणि तोच यापुढेही दिसेल. आता त्यांचे संबंध कुठल्या देशाशी किंवा कुठल्या देशाच्या इकॉनॉमीशी कसे आहेत याचं रिपरकेशन इंडिया इकॉनॉमी म्हणून कसं येऊ शकतं किंवा जगभरातल्या इकॉनॉमीवर कसं होऊ शकतं, हे येणाऱ्या पुढच्या 6 महिने, वर्षभरात नक्कीच ठरणार आहे.
त्याचा परिणाम पुढची 3-5 वर्ष दिसणार आहे का? तर नक्कीच दिसणार आहे. म्हणून शॉर्ट टर्मला इन्व्हेस्टमेंट करताना अशा गोष्टींचा विचार हा नक्की व्हावा. परंतु जेव्हा मी 5 पेक्षा जास्त वर्षांचा विचार करतोय, 7, 8, 10, 15 वर्षांचा विचार करतोय, तेव्हा हा बदल फारसा परिणाम घडून आणेल असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे, की कुठलीही नॉन कोर आय-टी कंपनी, कारण आपण टेक्नॉलॉजी कंपनीचा स्पेसिफिक विचार करतोय. तर नॉन कोर आय-टी कंपनी जेव्हा कुठलेही प्रॉडक्ट लॉन्च करते, म्हणजे आता आपण इथे Swiggy किंवा Zomatoचं उदाहरण घेऊ निरंजन, की आता ह्या कंपनीज आत्ता सेबीनं रजिस्टर करताना यांना फूड टेक कंपनी म्हटलंय. पण खरोखरीच विचार ह्यांचा फूड टेक कंपनी आहे का? तर ह्या टेक्नॉलॉजी कंपनी आहेत. म्हणजे उद्या कदाचित Swiggy किंवा Zomato म्युच्युअल फंड पण विकतील किंवा इन्शुरन्स पण विकतील. ते कुठलंही खरं प्रॉडक्ट विकू शकतात. कारण आज त्यांच्या हातात कस्टमर आहे. त्यांच्याकडे कस्टमरचा डाटाबेस तयार आहे. बिग डाटा ही खूप मोठी टेक्नॉलॉजीमधली कन्सेप्ट आहे निरंजन, आणि आज तो डाटा त्यांच्याकडे असल्यामुळे त्याचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा आणि कस्टमरला सर्व्ह कसं करायचं, वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे प्रॉडक्ट घेऊन कसं सर्व्ह करायचं, आज हे त्यांच्या हातात आहे आणि ते करू शकतात का? तर ते नक्कीच करू शकतात असं मला वाटतं. आणि त्यांनी करावं की नाही करावं हा त्यांचा इंडिव्हिज्युअल कॉल आहे. पण ते करू शकतात का? तर करू शकतात. सो अशा टेक्नॉलॉजी कंपनीज ह्या पॉलिटिकल असणाऱ्या इन्फ्लुअन्समुळे शॉर्ट टर्मवर त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो. किंबहुना जर काही स्पेसिफिक पॉलिसी त्याच्या रिलेटेड आली, तर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण लॉंगर ड्युरेशनला गोष्टी ह्या वाढत जाणार आहेत. म्हणजे मला जर Amazon प्राईम किंवा Netflix आज जर मी वापरतोय, कुटुंबी वापरतोय आणि आज जर पुण्याचा विचार केलात, तर मी मे बी ₹60, ₹70 किंवा ₹100 खर्च करत असेल पर चॅनल किंवा काय जे काही त्यांचे कॉस्ट असतील. तर हेच जर मी मुंबईत गेलो, तर मी मुंबईत ही कॉस्ट थोडीशी जास्त मोजतो. हेच जर मी नाशिकसारख्या शहरात गेलो, तर कंपॅरेटिव्हली कॉस्ट कमी मोजतोय. म्हणजे जर Zomatoचा विचार केला, तर पर डिलिव्हरी मुंबईत 100 असेल, पुण्यात 60 असेल, नाशिकमध्ये ₹35 ते ₹40 असेल, पण खर्च होतोय. आणि ही गरज निर्माण झाली आहे. आता हे तुम्ही मला उद्यापासून हे सगळं बंद होईल आणि मी Zomato वापरणारच नाही, मी Swiggy वापरणारच नाही, मी Blinkit वापरणारच नाही, असं मी म्हणूच शकत नाही कस्टमर म्हणून. कारण ते यूज्ड टू झालेलं आहे. तर त्याचा परिणाम हा लॉंगर ड्युरेशनला जास्त आहे आणि याच्यात कुठेतरी भारतीय संस्कृती, भारतात असणारे संस्कार आणि आपण आता टेक्नॉलॉजीमुळे त्याचे होणारे दुष्परिणाम किंवा मग आपण आता अमेरिकेच्या संस्कृतीकडे वळत चाललेलो आहे का? वगैरे, वगैरे हे सगळे प्रश्न येतातच. परंतु टेक्नॉलॉजीचा मोठा परिणाम हा भारतीय इकॉनॉमीवर होतोय का? तर नक्कीच होतोय. आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प किंवा भारतात नरेंद्र मोदी किंवा आणखीन पुतिन, जगभरातल्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाचा किंवा भारतीय पंतप्रधानांचा विचार केला, तर त्याचा परिणाम हा भारतीय इकॉनॉमीवर शॉर्ट टर्म असेल का? तर नक्की असेल. पण लॉंगर ड्युरेशनला हा परिणाम पॉझिटिव्हच असेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे टेक्नॉलॉजी फंडांचा विचार व्हायला नक्की हरकत नाही. मग आता मला सांगा, की टेक्नॉलॉजी फंडांचा विचार नक्की गुंतवणूकदारांनी करायला हवा आणि त्याच्यामागची सगळी कारणमीमांसा तुम्ही अगदी डिटेलमध्ये उलगडलीत. तर नेमक्या कोणत्या वयोगटातल्या, उत्पन्न गटातल्या गुंतवणूकदारांनी टेक्नॉलॉजी फंड हे आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेण्यासंदर्भात विचार करायला हवा? आपण निरंजन प्रत्येक वेळी रिस्क या विषयाशी बोलतच असतो आपल्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये, आणि मी कायम सांगत आलेलो आहे, तुम्ही ऐकत आलेला आहात, की विलिंगनेस टू टेक द रिस्क आणि ॲपेटाईट टू टेक द रिस्क या 2 गोष्टी जर समजून घेतल्या आणि त्या पद्धतीने इन्व्हेस्टर म्हणून मी जर पुढे आलो, तर वयोगट स्पेसिफिक असावा असं काही नाही आहे. म्हणजे एखादे 60 वर्षांचे सद्गृहस्थ, की ज्यांना आयुष्यात त्यांच्या ॲसेट म्हणून वेगळं काही तयार करायचं राहिलेलं नाही, किंबहुना त्यांच्या आयुष्यात पुढे ते 30-40 वर्ष जरी जगले, तरी फायनान्शियली अडचणी कुठल्या येणार नाहीयेत. अशा जर ते पोझिशनमध्ये असतील आणि त्यांना ते जी काही गुंतवणूक करणार आहेत, इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, ती इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफॉर्म करायची आहे किंवा भविष्यात ते नसताना ते त्यांच्या मुलांना, नातवंडांनाच ते पैसे जाणार आहेत, अशी सिच्युएशन आहे. म्हणजे नेक्स्ट जनरेशनला जाणार आहेत. तर त्या वयोगटाने देखील विचार करायला हरकत नाही. म्हणजे रिस्क घ्यावी का? तर हे डेफिनेटली त्यांच्या फायनान्सेसवर अवलंबून असेल, ॲपेटाईट जे आपण म्हणतो आणि विलिंगनेस याच्यावर अवलंबून असेल. मला स्पेसिफिक जो तुम्ही प्रश्न घातलाय, तर साधारण 25 ते 45 हा वयोगट मला योग्य वाटतो, जेव्हा आपण टेक्नॉलॉजी किंवा कुठल्याही सेक्टोरियल फंड
इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो. कारण ह्याला ड्युरेशन हे मोठं पाहिजे इन्व्हेस्टमेंटचं. डेफिनेटली काही सेक्टोरियल फंड असे आहेत, की जे स्पेसिफिक सायकलमध्येच चालतात. पण टेक्नॉलॉजी हे एक क्षेत्र असं आहे, की ज्याचा आत्ता पगडा इंडियन इकॉनॉमीवर पडताना दिसतोय. म्हणजे यू-पी-आय पेमेंट हे त्यातलं उत्तम उदाहरण आहे निरंजन, अगदीच. की आपण जगात सगळ्यात मोठं यू-पी-आय पेमेंट आज जर कुठे होत असेल, तर ते भारतीय इकॉनॉमीमध्ये होतंय. सो हळू-हळू या गोष्टी वाढत जाणार आहेत. आणखीन मोठ्या प्रमाणावर वाढत जाणार आहेत आणि त्यामुळेच टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर भारतात रेव्होल्यूशन करणार आहे, असं माझं मत आहे आणि त्यामुळे 25 ते 45 हा योग्य वयोगट आहे. बट ऑब्व्हियस मी जे सुरुवातीला सांगितलं, की जर एखाद्याचं रिस्क ॲपेटाईट असेल आणि त्याची मानसिकता असेल, ॲट दी सेम टाईम त्याला ते पैसे नेक्स्ट जनरेशनला द्यायचं हे जर क्लॅरिटी त्याच्याकडे असेल, तर त्यांनी देखील अशा प्रकारच्या फंडात टेक्नॉलॉजी, सेक्टोरियल किंवा थीमॅटिक फंडात इन्व्हेस्टमेंट करायला नक्की हरकत नाही. परफेक्ट. 25 ते 45 हा तुम्ही म्हणताय तसा योग्य वयोगट आहे एंटर करायला टेक्नॉलॉजी फंडात. पण जर तुमची रिस्क ॲपेटाईट असेल, तर अगदी 60चे गृहस्थ असेल, तर त्यांनीही नक्की विचार करायला हवा. क्रिसेंटमध्ये सेक्टोरियल फंडांसंदर्भात आणि विशेषतः टेक्नॉलॉजी फंडांसंदर्भात कसं मार्गदर्शन केलं जातं किंवा सल्ला दिला जातो? अतिशय योग्य प्रश्न आहे असं मला वाटतं निरंजन. कारण हे कळलं पाहिजे लोकांना. म्हणजे क्रिशंट म्हणून कळलं पाहिजे असं नाही. पण एखाद्या म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरची, कन्सल्टंटची, ॲडवायझरची थॉट प्रोसेस फंड निवडताना काय असली पाहिजे? इनडायरेक्टली असंच या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला आवडेल. कारण अशा प्रकारचा पॉडकास्ट आपण केलेलाच आहे, की हाऊ टू सिलेक्ट अ फंड हाऊस ऑर अ फंड. परंतु जेव्हा मी सेक्टोरियल फंड निवडतोय, तर मी ज्या स्पेसिफिक सेक्टरचा विचार करतोय, म्हणजे जेव्हा आपण टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो, तर मग खरोखरीच इन्फोसिस किंवा टी-सी-एस किंवा एच-सी-एल टेक किंवा विप्रो, अ, तुमचं टेक महिंद्रा, एल-एन-टी इन्फोटेक ह्या कंपनी कोर टेक्नॉलॉजी कंपनी आहेत का हो? हा प्रश्न कुठेतरी कस्टमर म्हणून आपण आपल्याला घालायचा आहे किंवा जो कोण तुम्हाला सल्ला देतोय, ओके, त्या व्यक्तीने स्वतःसाठी घालायचं आहे. म्हणजे क्रिशंट हा विचार कायम करत आली आहे, जेव्हा सेक्टोरियल स्पेसिफिक फंडांचा विचार करते. म्हणजे मला इथे टेक्नॉलॉजीचा आपण टेक्नॉलॉजी फंडबद्दल निरंजन बोलतोय, पण मी जेव्हा पूर्वी इन्फ्रास्ट्रक्चर फंड विकलेत, तर तेव्हा मी स्पेसिफिकली तो कोर इन्फ्रा फंड असेल असं कायम बघितलंय. म्हणजे बऱ्याचदा म्युच्युअल फंड कंपन्यांचं म्हणणं असं असायचं, की आम्ही त्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजला फंडिंग करणाऱ्या बँकांमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि हो. त्या बँका आमच्या पोर्टफोलिओचा पार्ट आहेत इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या, म्हणून आम्ही त्या घेतल्यात. पण मला हा विचारच मान्य नाही. जेव्हा मी इन्फ्रास्ट्रक्चर फंड देतोय, तर तो कोर इन्फ्रा फंड असला पाहिजे. जेव्हा मी टेक्नॉलॉजी फंड निवडतोय, तेव्हा तो कोर टेक्नॉलॉजी फंड असला पाहिजे, ना की तो सर्व्हिस बेस आय-टी कंपनी किंवा प्रॉडक्ट बेस आय-टी कंपनी असली पाहिजे. तर ती प्युअरली टेक्नॉलॉजीवर आधारित, जसं आपण Zomato, Swiggyचं उदाहरण घेतलं किंवा पॉलिसी बाजारचं उदाहरण आपण घेतलं, की जी कंपनी व्हरायटी ऑफ इन्शुरन्स कंपन्या एकत्र आणून पोर्टलवर त्यांनी घातलंय आणि कस्टमरच्या हातात चॉईस ठेवलाय, की मला पॉलिसी कुठल्या कंपनीची निवडायची, किती प्रीमियम भरायचा आहे, हीच कंपनी निवडायची आहे का आणखीन दुसरी मला विचार करायचा आहे. म्हणजे मी आत्ताच एक उदाहरण स्वतःचं सांगतो निरंजन, की माझ्या Volkswagen गाडीचा इन्शुरन्स करायचा होता आणि मग मी पॉलिसी बाजारवर जाऊन चेक केलं व्हरायटी ऑफ प्रीमियम. पण मला फीचर्स काय पाहिजेत, ओके. हं. म्हणजे मला टायर रिप्लेसमेंट हवी आहे का? त्यानंतर मला होल गाडी डॅमेज जर झाली, तर तो पूर्ण रिकव्हरी मला मिळायला हवी आहे का? त्यानंतर मग मला पार्ट रिप्लेसमेंट करताना कुठल्या-कुठल्या कंडिशन्स येतात, तर त्याच्या रिलेटेड वेगळा मी काही ॲडिशनल रायडर त्याच्यात घेतला गेला पाहिजे का? अशा आणि छोट्या-मोठ्या असंख्य गोष्टी आणि मग प्रीमियम कसा वाढत जातो किंवा कमी होत जातो किंवा मग माझ्या गाडीच्या ज्याची सम ॲश्युअर्ड आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याला आपण इन्शुरन्स डिक्रीज व्हॅल्यू, ओके, असा एक शब्द आहे. तर ती इन्शुरन्स व्हॅल्यू, माझ्या गाडीची इन्शुरन्स व्हॅल्यू किती असली पाहिजे हे कोण ठरवणार? म्हणजे मी ती मॅक्सिमम घेतली पाहिजे की मिनिमम घेतली पाहिजे? दरवर्षी ते डेप्रिसिएशन कसं होणार आहे किंवा किती पर्सेंटेजमध्ये असलं पाहिजे? ह्याचं कुठेतरी मला एकत्र कॅल्क्युलेशन एका पोर्टलवर मिळतंय, व्हिच इज पॉलिसी बाजार. इथे काही मी पॉलिसी बाजारला प्रमोट करत नाहीये, पण ही टेक्नॉलॉजी कंपनी झाली आणि म्हणून मग मी फंड निवडताना कोर टेक्नॉलॉजीचा फंड, म्हणजे मला इथे नक्कीच सांगायला आवडेल निरंजन, की मी साधारण 2 वर्षांपूर्वी स्पेसिफिक टेक्नॉलॉजी फंड विकायला सुरुवात केली, ज्याच्यात एक म्युच्युअल फंड कंपनीने
अशा पद्धतीचं प्रपोजिशन दिलं होतं. कारण अदरवाईज सगळ्या कोर आय टी कंपनी असायच्या आणि एक 15-20% टेक्नॉलॉजी कंपनी असायच्या. म्हणजे ₹100 जर पोर्टफोलिओ असेल तर कोर आय टी कंपनीज 80% आणि 15 ते 20% नॉन कोर आय टी असेच पोर्टफोलिओ असायचे. त्यामुळे मी कधीही टेक्नॉलॉजी फंड किंवा ज्याला काय डिजिटल इंडिया फंड असे फंड कुठलेही सजेस्ट केले नाहीत. पण मला जेव्हा असा पोर्टफोलिओ मिळाला समोर, की जिथे नॉन कोर आय टी आहे आणि जिथे बट ऑब्व्हियस आपण आधीच्या प्रश्नामध्ये जे घेतलं, की रिस्क ही जास्त आहे. कारण व्हॅल्युएशन काढणं तेवढं सोपं नाहीये नॉन कोर आय टी कंपन्यांचं. पण हे जेव्हा मला मिळालं आणि ती रिस्क ॲपेटाईट घेण्याची ज्या इन्व्हेस्टरची मानसिकता आहे, विलिंगनेस आहे, त्या इन्व्हेस्टरला हा फंड आपण देऊ शकतो का? असं जेव्हा मला जाणवलं, तेव्हा मी नॉन कोर आय टी असणारा फंड सजेस्ट करायला सुरुवात केली आणि मला डेफिनेटली सेक्टोरियल फंड किंवा थीमॅटिक फंड क्लायंटच्या पोर्टफोलिओत असावं, असं माझं कायमच मत राहिलेलं आहे. कारण तरच आपल्याला पोर्टफोलिओला एक एक्स्ट्रा अल्फा, एक्स्ट्रा बिट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणू, ते मिळू शकतं. डायव्हर्सिफाईड फंडातून रिटर्न येत नाही का? तर तो नक्की येतो. पण मला जर एक्स्ट्रा ज्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असंच आपण त्याला म्हणू शकतो, की हवं आहे असं जेव्हा वाटतं, तेव्हा मला सेक्टोरियल किंवा थीमॅटिक फंडमध्ये जायलाच हवं आणि क्रिसेंटचं हे काम इन्सेप्शन, सेक्टोरियल आणि थीमॅटिक फंडात राहिलेलंच आहे आणि हे कायम अभ्यासपूर्वक जेव्हा मला असं जो फंड मी 2 वर्षांपूर्वी निवडला होता आणि त्या फंडमध्ये रिसेंटली निरंजन बदल करण्यात आला, की तो नॉन कोर आय टी होता आणि असाच प्रपोज केला गेला होता. तर तो अचानकपणे कोर आय टी झाला. म्हणजे त्याचं मी जेव्हा सिलेक्शन केलं, तेव्हा 87% नॉन कोर आय टी आणि 13% सर्व्हिस बेस आय टी कंपनी असं त्या फंडचं स्वरूप होतं. आज एक्झॅक्टली तो 55% ते 60% कोर आय टी आहे आणि नॉन कोर आय टी कंपनी ज्या 35% ते 40% त्याच्यात आहेत. तर त्यावेळी मी इन्व्हेस्टरला सांगितलं, की आपल्याला इथून आत्ता आपली इन्व्हेस्टमेंट होऊन 1.5-2च वर्ष झालेत. फंडमधून एक्झिट करायचं नाहीये. परंतु आपण जी काही एस-आय-पी ज्या अर्थाने सुरू केली होती, ज्या रिझनने सुरू केली होती, ज्या थॉट प्रोसेसने आपण सुरू केली होती, ते पर्पज आपल्या इथे सर्व्ह होत नाहीये. तर आपल्याला चेंज करून नॉन कोर आय टी जो फंड आहे, तिथेच आपल्याला जायचंय आणि पर्पजच आपल्या इन्व्हेस्टमेंटचं ते कोर आहे. ग्रॅज्युअली आपण एक्झिस्टिंग फंडामधून नंतर हळू एक्झिट हे नक्की करूयात. वाह! मला वाटतं की म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर म्हणून हा असा सल्ला आणि तो वेळोवेळी किंवा टाईमली देणं, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण गुंतवणूकदारांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान ऑब्व्हियसली नसतं. कारण एकदा फंड सिलेक्ट केला, की त्याच्यानंतर त्या कंपन्या कसं बदलतायत आतमध्ये शेअर्स, तर हे सामान्य गुंतवणूकदाराला कळू शकत नाही. त्याच्यामुळे क्रिसेंटसारख्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरचं महत्त्व, डिस्ट्रिब्युटरचं महत्त्व हे अधोरेखित होतंय. श्रोत्यांना सगळ्यांना अपील आहे, की तुम्हालाही टेक्नॉलॉजी फंड संदर्भात अजून जाणून घ्यायचा असेल, हा फंड तुम्हाला पोर्टफोलिओत ॲड करावासा वाटत असेल किंवा आणखीही म्युच्युअल फंड संदर्भात काही शंका असतील, तर तुम्ही तुमच्या सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी नक्की क्रिसेंटला हक्कानं संपर्क हा साधू शकता. मला ह्याच्यात थोडं ॲड करायचं आहे अपार्ट फ्रॉम टेक्नॉलॉजी. सो प्रत्येक माझ्या इन्व्हेस्टरसाठी किंवा माझ्याकडे असतील किंवा नसतील अशाही इन्व्हेस्टरसाठी, मित्रांनो, मार्केट खाली येतंय. अजिबात घाबरून जाऊ नका. इंडिया ॲज अन इकॉनॉमी हे फंडामेंटल्स अतिशय स्ट्राँग आहेत. म्हणजे भारत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुढे येताना दिसतोय. भारत टेक्नॉलॉजीमध्ये पुढे येताना दिसतोय आणि ज्याची असंख्य उदाहरणं आहेत. जे पर्सनली जर कोणी मला भेटलं तर त्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करू शकतो. परंतु आज जर मार्केट 10%, 15%, 20% खाली येतंय, तर कृपया घाबरून जाऊ नका. नेटानं इन्व्हेस्टर म्हणून उभे राहा. आपल्यातली इन्व्हेस्टर प्रतीची मॅच्युरिटी ही कायम दाखवा आणि तुमच्या पोर्टफोलिओला दगाफटका तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून करणार नाही याची काळजी घ्या. परफेक्ट. सो क्रिसेंटचा नंबर प्लीज नोट डाउन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो. 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर याची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही Spotify, Apple पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, Amazon म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल,
माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी. क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी. क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.